मी साक्षी महेश गांधी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते साक्षीची दुनिया या माझ्या YouTube चॅनलमध्ये। तुम्हाला माहिती आहे का आम्ही कुठे चाललोय? आमची नवी जन्मेननी या मालिकेची टीम आम्ही 3.5 शक्तिपीठांना चाललेलो आहे। आम्ही तिकडे शूट करणार आहोत। तर आता मी निघालोय कोल्हापूरला पहिल्यांदा अंबाबाईचं दर्शन घ्यायला। पण मी मोस्टली एकाच शक्तिपीठाला असणार आहे, कोल्हापूरला असणार आहे। सो बघूया काय काय आम्ही मज्जा करणार आहोत, काय काय पाहणार आहोत। गाईस तुम्हाला खरं सांगू का, मला अजिबात असं वाटलं नव्हतं की आम्ही 3.5 शक्तिपीठांना जाऊ, तिथे जाऊन लाईव्ह शूट करू। मी एक सहज प्रस्ताव मांडला होता की आपण कुठेतरी आउटडोअर शूट करूया, पण यार खरंच या लोकांनी मनावरच घेतलं ते। छान झोप झालेली आमची, आम्ही गाडीत झोपलोय मस्तपैकी आणि आता आम्ही जेवायला थांबलोय खेड शिवापूरला। कुठलं हॉटेल आहे? जय भवानी रेस्टॉरंट आहे आणि तिथे आम्ही आता जेवायला थांबलोय। कडकडून भूक लागली आहे मला, तर इतकी भूक लागली आहे ना, आणि मी इतकी वेड्यासारखी झोपले होते आणि आता जेवून परत झोपणार आहे। पण येस ऑफकोर्स मजा येते आम्हाला खूप, कारण आम्ही बाहेर चाललोय म्हणून। इथलं व्हेज जेवण इतकं कमाल होतं, बाजरीची भाकरी, भाजी, पिठलं तर इतकं अफलातून होतं त्यांच्याकडचं। मला सुद्धा हो, एक छान सोलकढी बनवून द्या। हाऊज इट बेबी? विचारूच नकोस, मुंबई हेच मिस करत होते मी। आणि मी खातीये व्हेज कितीतरी वर्षानंतर। कमाल। मला हे असं काला करून खातात असं अजिबात माहीत नव्हतं। मी आधीचा जो शो करत होते सहकुटुंब, तेव्हा मला अंजी, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल, कोमल ती सांगायची। आणि मला या शोला आल्यानंतर तर सगळेच खातात हे, पण मला खरंच माहीत नव्हतं असं खातात। आणि असं म्हणतात की असं काला करून खाण्याने 4 घास जरा जास्त जातात म्हणून, आणि जेवण खूप टेस्टी लागतं। मी आणि शिल्पाने प्रवासाचा पुरेपूर फायदा घेतला। इतक्या झोपलो होतो आम्ही, आणि मागची सीट तर तिने स्वतःच्याच नावावर केली होती। भयानक झोपा काढल्या मी, भयानक। आणि तुम्हाला माहिती आहे आम्हाला काय दिसलं कोल्हापूरला जाताना? इंद्रधनुष्य। माय गॉड, खूप वर्षांनी पाहिलं माहितीये मी। आम्ही सकाळी 9 वाजता निघालो होतो, रात्री 8 वाजता पोहोचलो। राजपुरुष या हॉटेलमध्ये आम्ही स्टे केला होता। खरंच खूप चांगली सोय होती, रूम्स खूप चांगल्या होत्या, स्टाफ त्यांचा खूप चांगला होता। आणि तिथलं जेवण आम्हाला असं झालं होतं की कसं असेल जेवण, पण सगळ्यांनी ऐकलं होतं की तिथलं जेवण खूप सुंदर आहे, प्युअर व्हेज। आणि तुम्ही प्लेटमध्ये बघालच इतके पदार्थ, इतके पदार्थ। एक भरगच्च अशी प्लेट असते ना, तशी दिसत होती, तरी यात पदार्थ कमी आहेत, आणखी यामध्ये ॲड झाले होते। आणि स्वीट म्हणजे काही विचारूच नका, गुलाबजाम काय, शाही तुकडा काय, आणि खूप काय 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 होतं। एक ठुमका भाई साहब कैसा है? भाई साहब मस्त। जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर शेजारीच एक डोअरमॅटचं खूप मोठं शॉप होतं। शॉप म्हणजे ते नाही का रस्त्यावर असतात, तर तसं त्यांनी एक ठेला टाईप असं काहीतरी होतं त्यांचं, आणि ते किलोवर विकत होते। तर मी त्यांच्याकडून 1 किलो डोअरमॅट्स घेतली। ती मला 496 रुपयाला पडली, म्हणजे 100 रुपयाला एक। दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही रेडी झालो, कारण आम्हाला महालक्ष्मीच्या मंदिरात लाईव्ह शूट करायचं होतं। अर्थात गाभाऱ्याची परमिशन नाही मिळाली गाभाऱ्यात शूट करण्याची, पण आजूबाजूचे जे सीन्स होते आवारात, मंदिर परिसरातले, आवारातले, तर ते सगळे आम्ही शूट केले। त्यामुळे एक 4-4:30ला आम्ही उठलो होतो। आपण गाभाऱ्यात चाललोय, तुमची काय गाणी चालू आहे, तुमचं काय चालू आहे, म्हणून मला वाटलं एवढं जागा ऐकलंय, मला तेच वाटलं। तुमच्याकडे पण होतं वाटतं काल माशुकारा। आम्हाला काल ना झोप नाही लागली, आम्ही ना झोपलेलो नाही। माशुकारा आपण ज्या हॉटेलमध्ये जातो तिथून चेकआउट करताना ब्रश, शॅम्पूस आणि त्यांच्याकडचे सोप जर नाही घेतले तर त्या हॉटेलमध्ये राहण्याचा काही अर्थ नाहीये, कळलं तुम्हाला? सो हे घ्यायचं गाईज।
गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. तू झोपलेली आहेस, तू सीन नाही करणार आपण आधी. तो सीन कसा इथे करणार? काही बोलतोस? पार्किंगला जाय. बरोबर आहे. ही बोलते तुला की का झोपली आहेस, मी झोपले वगैरे. तो सीन झोपलेला पार्ट कट होईल, बाहेर डायरेक्ट होईल. तर आता आम्ही रेडी झालोय मस्त आमच्या अटायरमध्ये, म्हणजे संचिताच्या अटायरमध्ये. आणि आता आम्ही मंदिरात शूट करायला जातोय, अंबाबाईच्या मंदिरात शूट करायला जातोय. आणि छान आहे वातावरणात, एक पॉझिटिव्हिटी आहे आणि मज्जा येणार हे सगळं शूट करताना. आउटडोअर शूट म्हणजे जेव्हा आपण लाईव्ह लोकेशनला शूट करत असतो तर खूप जबाबदारीनं सगळं करायला लागतं, कारण दुसऱ्यांची प्रॉपर्टी असते, सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात. तर बघूया आम्ही कशी मज्जा करणार आहोत. शूटच्या आधी आम्ही एक मस्तपैकी नाश्ता केला. मंदिर परिसरात एक हॉटेल आहे आणि त्यांच्याकडचा नाश्ता इतका सुंदर होता. मी कोकणातली आहे त्यामुळे आमच्याकडे फार खोबऱ्याचा वापर केला जातो, तर त्यांनी पोह्यांमध्ये ना खोबरं टाकलं होतं. आणि फायनली शूटला सुरुवात झाली. मंदिराचा कळस दिसल्याच इतका आनंद झाला ना, एक वेगळीच ऊर्जा येऊन जाते. आणि आम्हाला खूप भारी वाटत होतं शूट करताना. बरं, तिथे सगळेजण ओळखत होते, येऊन भेटत होते, ते लोक ना, आजूबाजूचे लोक सगळे सीन्स पाहत होते. तर खूप छान वाटलं. आणि काय होतं माहिती आहे का, आमचा संबंध ना फक्त तुम्ही आम्हाला टी व्हीत पाहता, आम्ही काम करतो इतकाच येतो. पण अशा ठिकाणी जेव्हा शूट असतं, अशा ठिकाणी आम्ही शूट करतो तेव्हा भेटीगाठी होतात आणि बोलणं होतं. आम्हालाही खूप छान वाटतं तुम्हा सगळ्यांशी बोलून. आणि तुम्ही इतकं छान प्रेम देत असताना सतत आम्हाला खरंच भारी वाटतं. ए मनीता चल पुढे बघ. या मंदिराच्या आवारात दत्ताचं मंदिर आहे, तर तिथे या आजी असतात आणि मी जेव्हा जाते ना तेव्हा यांना भेटते. यांच्या घरातून प्रसाद घेऊन येतात आणि रोज तिथे वाटतात दुपारी 12 वाजता. आणि कोल्हापुरात जाऊन सागरची भेट घेणार नाही असं होईल का? हा माझा ट्रेनर सागर गताडे, सायन्स बेस्ड फिटनेस क्लब. तुम्हाला आता सगळ्यांनाच माहिती आहे. तर तो कोल्हापूरचाच आहे. त्याच्या घरी गेले आणि सगळे इतके खुश होते, कारण फक्त फोनवर बोलाचाली होते. तर भेटल्यानंतर प्रत्यक्षात खरंच खूप आनंद होतो. आणि ही सावी आहे त्याची मुलगी, इतकी गोड आहे, इतकी कमाल आहे ती, आणि सगळ्यांकडे जाते, तिचं काहीच टेन्शन नाही. लय भारी आहे बरं का तुमचं कोल्हापूर. थँक्यू. सो फायनली आमची कोल्हापुरात भेट झालेली आहे सागरची आणि माझी. आणि सागराच्या घरी पण जाऊन आले, मज्जा आली खूप. बाय बाय. सो असं झालं कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन. पुढे आम्ही जाऊ शकलो नाही कारण माझा इव्हेंट असल्यामुळे मी गेले नाही. मग पुढे माहूरगड आणि तुळजापूर, वणीची सप्तशृंगी या ठिकाणी मणी आणि स्वानंदी गेले. पण तुम्ही एपिसोड्स पाहताना मी आणि कार्तिकी तुम्हाला थ्रू आउट दिसणार आहोत. ते कसं हे मालिका पाहिल्यानंतर कळेलच तुम्हाला, त्यामुळे पाहायला विसरू नका. नवी जन्मे नमी, सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त आपल्या सन मराठी वाहिनीवर. आणि साक्षीची दुनिया या आपल्या चॅनलवर खूप प्रेम करा. लव्ह यू गाईज. थँक यू फॉर वॉचिंग. बाय गाईज.